बातमी सुप्रीम कोर्टातून घटिका जवळ आली. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या निकालाचा अंदाज आला आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री असणारे उदय सामंत यांनी गाठली थेट दिल्ली. शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातील मित्रांनो, आजची म्हणजेच 17 मार्चची जोरदार सगळ्यात मोठी धडाकेबाज अपडेट, राज्याच्या राजकारणावरती दीर्घकालीन परिणाम दर्शवणारी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला महाराष्ट्रातून बाजूला सारणारी या घडीची सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या तख्तावरती मित्रांनो जाणून घेऊया. एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा तात्काळ येणं, त्यांच्या पाठोपाठ मंत्र्यांना दिल्लीत बोलवणं आणि दिल्लीमध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडून उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल फिरणं, या सगळ्या घडामोडींचा घेतलेला आपण हा महत्त्वाचा आढावा. मित्रांनो, आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे आणि ज्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना माझीच आहे असं ठामपणे सांगून शिवसेना चोरली आणि शिवसेना आपल्या ताब्यात घेतली असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज थेट दिल्ली गाठली आणि शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातील अपडेटला पुन्हा एकदा वाचा फोडली. दिल्लीच्या तख्तावरती जाऊन आपली शिवसेना आपल्याकडेच राहावी, परंतु शिवसेना हातातून निसटते, धनुष्यबाण हातातून निसटतोय, त्यामुळे आमदारांसह सत्ता देखील हातातून निसटते याची कुणकुण कानी आल्यानंतर सत्ता जाते याचा कानोसा लागल्याच्या लागोलाग एकनाथ शिंदे यांनी आज कोणताही विचार न करता तात्काळ अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती दिल्ली गाठली आणि दिल्लीमध्ये थेट लोटांगण घातलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहा यांची भेट घेऊन शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठी अपडेट घेतली. आपल्या वकिलांची फौज घेऊन वकिलांच्या लवाजम्यासह एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये जाऊन शिवसेना आपल्याकडेच राहावी यासाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली. दुसरीकडून यांनी आता उदय सामंत यांना बोलावलं. म्हणजेच मित्रांनो, याच्या पाठीमागे राजकारण आहे. अचानकपणे जर भाजपला वाटलं की शिवसेना ठाकरेंची आहे, शिवसेना ठाकरेंच्या हातात जायला हवी, आपण जे पाप केले ते पाप बरोबर नाही, मग शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, निकाल लागला आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची हाती गेली, तर मग एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचं, खासदारांचं, मंत्र्यांचं, नेत्यांचं करायचं काय? तर सरळ एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन करायची असा देखील भाजपचा डाव असू शकतो. म्हणून शिंदेंना लागोलाग दिल्लीचं बोलावणं आलं असावं आणि लगेच त्यांनी दिल्ली गाठली. मित्रांनो, सलग 2 आठवडे दिल्लीमध्ये शिवसेनेवरती सुनावणी सुरू आहे आणि अखेर 1 एप्रिलपासून ही सुनावणी सुरू होते. घटिका जवळ आली असून शिवसेना हातातून निसटल्या जमा आहे हे शिंदेंना समजल्याबरोबर त्यांनी तात्काळ दिल्लीचा दौरा केला. आपल्या वकिलांना घेऊन त्यांनी थेट बड्या मोठ्या नेत्यांची भेट घेतली आणि नेमकी शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, इथे एक बातमी महत्वाची आहे. शिवसेना प्रमुखांचे उपकार आपल्यावरती आहेत, शिवसेनेचे उपकार आपल्यावरती आहेत, हे भाजपा कदापिही विसरणार नाही. त्यामुळे ठाकरेंच्या बाजूने सॉफ्ट कॉर्नर मिळाला तर नवल वाटायला नको, ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी अपडेट महाराष्ट्राला मिळू शकते. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे दिल्लीला जात आहेत आणि तात्काळपणे 2 बड्या नेत्यांची भेट आजच घेत आहेत. यामागे खूप मोठी राजकीय गणित आहेत. ती राजकीय गणित समोर आल्याबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिला सुटेल आणि उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना दिसेल. हे अतिशय बड्या मोठ्या घटना तज्ज्ञांचं विधान अखेर खरं ठरू शकतं. त्यामुळे शिंदे सेनेला घरघर लागल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये काय करू शकतात येणारा काळ ठरवेल, परंतु सध्या मात्र शिंदे सेनेची मात्र त्रेधा तिरपीट उडली असून आगामी काळात निकाल आपल्या विरोधात जातोय हे आता त्यांना समजलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या दिशेनं सुप्रीम कोर्ट निकाल टाकते का ते बघावं लागेल.